पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। वाईतील नागरी सत्कार सोहळ्यात गोरे यांची आक्रमक टोलेबाजी। आमच्या नादी लागला तर सोडत नाही असा इशारा। वाई येथे झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आक्रमक आणि रोखठोक भाषण करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। विशेष म्हणजे हा सत्कार सोहळा मंत्री मकरंद पाटील यांच्या होम पिचवरच पार पडत असताना गोरे यांनी फलटणच्या राजकारणावर थेट निशाणा साधत जोरदार टोलेबाजी केली। सभेत बोलताना गोरे म्हणाले, मी इथे कोणाची जिरवायला नाही तर आमच्या कार्यकर्त्यांना बळ आणि ताकद द्यायला आलो आहे। मात्र कोणी उगाच आमच्या नादी लागला तर आम्ही सोडत नाही असा इशाराही त्यांनी दिला। विरोधकांकडून काही नेत्यांवर होत असलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत गोरे यांनी विराजच्या केसाला धक्का लावून दाखवा असे आव्हान दिले। वाईसारख्या सुसंस्कृत शहरात अशा भाषेचा वापर योग्य नसल्याचे सांगत त्याला योग्य उत्तर देण्याची ताकद आमच्यात असल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले। जिल्हा परिषद आणि विधान परिषद निवडणुकांचा संदर्भ देत गोरे यांनी विरोधकांवर दुहेरी मापदंडाचा आरोप केला। आपल्यावर वेळ आली की यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराची आठवण होते, पण दुसऱ्यावर अन्याय करताना तीच विचारधारा कुठे जाते असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तसेच स्वतःवर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा उल्लेख करत त्यांनी संघर्षातून पुढे आल्याचे सांगितले। सामान्य कुटुंबातील मुलगा 4 वेळा संघर्ष करून आमदार होतो आणि मंत्रिपदापर्यंत पोहोचतो तेव्हा त्याला अडचणीत आणण्याचे प्रयत्न होतात असा आरोपही त्यांनी केला। भाषणाच्या शेवटी त्यांनी इशारापूर्ण शैलीत सावध टप्प्यात आलं की कार्यक्रम करतोच, वेळ लागली तरी आम्ही थांबतो पण सोडत नाही असे म्हणत विरोधकांना लक्ष्य केले। या आक्रमक भाषणामुळे वाई आणि फलटण तालुक्यातील राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली असून या सभेचे राजकीय पडसाद पुढील काळात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।